सांगडी किल्ल्याच्या पहा तो किल्ला तिकडे, त्या किल्ल्याच्या इथून पहा हा आहे दरवाजा. हे मुख्य गेट. हे मुख्य मुख्य दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे बाहेरून जे येणारे आहेत ना तिकडून, आता ज्यांनी सांगितलं की पांडेमहल म्हणजे भंडारा, पांडेमहल सोबत पवनी वगैरे बाहेरचे राज्य रजवाडे जे कोणी नागरिक असो, कोणी असो, किंवा यात्रेकरू वगैरे इकडे यात्रा भरत असू शकते. तिकडे तलाव दिसतो, मंदिर वगैरे. तर पहा हे नागरिक आहे इथले ग्रामस्थ. तर यांना याच्याबद्दल बरीच माहिती दिसते, तर त्यांच्याकडून माहिती घेऊया. तर पहा हे पहा कशा पद्धतीचं बांधकाम आहे. हे हेमाडपंथी आहे. हे हेमाडपंथी आहे. पहा नाही मोठमोठे खांब दिसत आहे. म्हणजे कुठल्या प्रकारच्या याच्यानं हे त्या दगडांना खाचा पाडून हे दगड एकमेकावर ठेवलेलं पहा. हे देवघर आहे सर्व. पहा इकडे असं, इकडे तर हे असं आहे. इकडे इकडे नवीन बांधलं तर पांडे पहा इकडे हे असं, म्हणजे आता सेम असंच आहे इकडं. तर पहा याच्याबद्दल, या प्रवेशद्वाराबद्दल आपण काय सांगू शकता? हे जे हेमाडपंथी बांधकाम आपल्याला काय माहिती? सर्वात मोठं म्हणजे आज आपण इथं आलात यूट्यूबच्या माध्यमातून, आणि ज्या गोष्टीचं उपलव ज्याचं आपण आजपर्यंत कुठंतरी आपण त्यांचा वास्तव्य नाही करू शकत, अशा पद्धतीनं ज्या गोष्टी घडतात, आपण आलं इथं त्याबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद. रंगपंचमीच्या महोत्सवपूर्वी आणि रंगोत्सवमध्ये आपण आला होळी पूर्वावर, त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन. आणि ज्या ठिकाणी आपण इथं मला विचारत आहेत का हा ठिकाण कुठलं, याला आपण पुरातन विभागामध्ये जसं आपण एक विचार केला तर याला हत्ती दरवाजा म्हणून एक नाव आहे. हत्ती दरवाजा का? हत्ती दरवाजा. या ठिकाणाहून आपण वर आपल्या संरक्षणासाठी आपले शिपाई कसे वाचू शकतात याच्यासाठी वर सुद्धा एक आपण गोडी कशी चालवावी, आपला दारुगोळा कसा आपण ठेवावा, याविषयी तिथं एक योजना आहे. आणि त्यामध्ये त्यांच्या मूर्त्या सुद्धा असतात. आता मधल्या काळामध्ये या दरवाजाची म्हणा किंवा किल्ल्याची परिस्थिती थोडीशी खांबवत आली, पण एक पुरातन विभागातर्फे काही निधी आला का? आणि ज्या निधीच्या मार्फत ही जे बांधकाम झालंय आता या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीपासून आपण इथं पाहत आहोत. ज्या गोष्टीपासून आपल्याला एक थोडंसं पुरातन इतिहासकालीनची वस्तूची आपण जाणीव करत आहोत. हा असा काही निसर्गरम्य दोष आहे की जेणेकरून ईशान्य भागामध्ये तलावाचं एक सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आणि सुंदर असं तलाव ज्यामध्ये एक वास्तूच्या हिशोबानं याची प्रगती होणं एक गरज राहते. इथला किल्ला जर म्हटलं तर आता नुकताच 3-4 वर्षाच्या अगोदरपासून शिवाजी राजांची मूर्ती त्यावर ग्रामपंचायतनी स्थापन केली. शिवजी सुद्धा इथं आहेत. मा जगदंबेच्या रूपात तोपेश्वरी माया आहे, दुर्गाजीची मूर्ती आहे. आणि सर्वांची पूजा अर्चना इथं चालू होत असते. सर्वांची संख्या जास्त असते. आणि आपणा सुद्धा विनंती करत आहे की सानगडीला एकदा भेट द्या. ही भेट तुमची एवढी महत्वाची राहील कारण इथूनच 14 किलोमीटर राष्ट्रीय उद्यान नव्हे